धरणाची उपमा देता येत नाही. अनुभवही असं म्हणा अपूर्य मानव समुद्र बाप म्हणून संतांच्याकडे ज्ञान लोपले ज्ञान जगी ही तणी राहते. आपले काय कृतयोगी तुमच्या ज्ञान योगी युक्त योगी. आपण 4-2 पुस्तकं वाचतो एवढं ज्ञान असते आपल्याजवळ. किती आहे दिव्याचा प्रकाश किती असतो घरा इतका तरी असतो का? 2-4 दिवे लावा लागते ना. आणि सूर्याचा प्रकाश काय करे प्रत्येक खंडामध्ये एक सूर्य द्यावा लागतो. मग सगळ्यामध्ये नाही का खंड किती आहे भरपूर आहे की ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका आणि अमेरिका आहे. मग प्रत्येक खंडाला एक सूर्य असेल. मग सूर्य किती आहे एकच आहे. एक किरण सगळ्या ब्रह्मांडातला अंधार काय करते घालवते. ते काजवा असतो का नाही काजवा आणि ते मासी त्या दोघांची गाठ पडली. मग काजव्याला अभिमान माझ्या इतका प्रकाश जगात कुठे ते मृग नक्षत्रात निघते बघा. वाईट वाटू देऊ नये वाईट शब्द आहे एवढा. त्याचा जो प्रकाश असतो तो ढोंगणाच्या जवळ असतो. खुश असतो त्याच्यात. मग ते मासे मिळाले. मग तो काजवा विचारायला लागला म्हणला तुम्ही हे पहा दिवसा राहता. दिवसा कोणाचा प्रकाश असतो काय करे मला आम्हाला दिवसा आम्हाला काही माहिती आमचं फक्त रात्रीच माहिती आहे. म्हटलं मग तो विचारतोस मासेला सूर्याचा प्रकाश कसा असतो. ते म्हणले आम्ही राहतो खरं पण आम्हाला काय माहीत नाही. सूर्याचा प्रकाश कसा असतो आम्हाला काही नाही. मग तो काजवा म्हणायला लागला मला माझ्या ढोंगणा इतका प्रकाश असतो. अलग लक्ष आहे. तसं आपल्याला ज्ञान काय माहिती आहे. लोकलही ज्ञान जगी होता कृपाच म्हणजे मग ग्रंथ असतात त्यांच्याजवळ किती ज्ञान आहे. समुद्राची उपमा करता येत नाही. विवेक सागरा ज्ञानेश्वरा असं इतकं ज्ञान म्हणून तर एक ग्रंथ बाहेर पडत असतात त्यांच्या याच्याविषयी. म्हणून म्हणा आम्ही ज्ञानेश्वर महाराज म्हणतात इतकं जे वर्णन केलं ते नव्हे. गुरुसेवेविषयी माझा जीव बिलगी. गुरुच्या सेवेविषयी माझ्या जीवनामध्ये किती आवड आहे म्हणून हे सोयीसुखी पद किती आहे 2 आचार्योपासना आणि जवळजवळ 50-60 वया काय घातल्या. एरवी असतो हा खुळा बरं का भजनावधानी आंधळा आणि परिचयाला कोणी पांगुळा बसून स्वतःचं वर्णन करून सांगणार हे असो असता हाती खोळा. बरं का एखादा मनुष्य असतो ना इंद्रियानी अपंग असतो आपल्याला पाहायला मिळतं ना त्यावेळेला भजनावधानी आंधळा. आपण काम करण्याच्या बाबतीमध्ये आम्ही हे हवं आणि भजनावधानी आंधळा नाही का. भजन याचा रूढ अर्थ नाही घ्यायचा आपले लाक्षणिक अर्थ घ्यायचा. भजनावधानी आंधळा म्हणजे काय का भजन नावाची वस्तू आमच्या हातून घडत आहे. आता भजन कुठे आंधळ असते का. भजनाला काय डोळे आहे का. मग आंधळा शब्दाचा काय करायचा लाक्षणिक अर्थ करायचा. परिचर्यापासूनही पांगळापासूनही नाही का. आता देवाने आपल्याला हात दिले आहे पाय दिलेले आहे हे कशा करता सेवेकरता की नाही. आणि सेवेकरता त्याचा उपयोग नसेल तर पांगळा मनुष्याने देवाने उपयोग काय. दोन्ही सारखे पांगळ्याकडून होत नाही ना हा करीत नाही. आंधळ्या माणसाला दिसत नाही याला दिसून सुद्धा त्याचा उपयोग करून घेत. दृष्टांत गुरुवर्णनी मुका आणि आळशी
ओशीजो फुका आणि परिमणी पिकनिका साजरा गुरुवर्णनी मुका ऐका बाकी खूप बडबड करतो, अर्धा तास वेळ दिला तर 2 तास बोलत बसतो आणि गुरुगुप्त वर्णन केलं करायची वेळ आली तर मुकावून बसतो. एक 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 आळशी पौशीची फुका. आळशी म्हणजे एखाद्या ग्रस्ताला 2-3 मुलं असली, 2-3 त्याच्यातले 2 उद्योगी असतात, पैसा आणून बापाला आनंद देत असतात, आणि एखादा असा असतो ना शाळाही शिकत नाही आणि उद्योगही करत नाही, धंदाही करत नाही, आलं का, आणि मिष्टान्न खाण्याची इच्छा करतो. ते बाप सांगत असतो, म्हणलं बा त्याला सांगा, तर बाप कोणाला सांगतो, मंडळीला, ह्याला सांगा उद्योगधंदा कर, पैसा कमाव, तर याला खायला द्यायचं, नाही तर याला खायला द्यायचं, फुकट पोसायचं काय आलं. जाऊ दे, आळशी पोशीचे फुका. काही उद्योग करत नाही, धंदा करत नाही, काही करीत नाही, आणि जीवाला मात्र वेळेवरती आल्याशिवाय. परिमणी आधुनिका अनुराग. आमच्या मनामध्ये प्रेम असल्यामुळे येण्याचे कारण आहे सगळं. आम्ही जे जगतो ते कशाकरता जगतो, गुरुची सेवा, हेच आमचं जगण्याचं काय कारण आहे. पडले मन म्हणे ज्ञानदेव म्हणे, आम्ही या देहाचा उपयोग गुरुच्या सेवेमध्ये करून घेतला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बरं का, परित्व बोलो सवा. आता थोडा वेळ व्याख्यान जास्त झालं ना, क्षमा मागतात बघा. ओळखे अवसर द्यावा, आणि आता म्हणेल जीवर वाग्रंथानं, तेव्हा आम्ही जे काही तुम्हाला आणखी ज्ञान सांगितलं, त्या ज्ञानाच्या विषयी ज्ञानेश्वर महाराज नम्रता दाखवतात. आणि ओळखे अवसर द्यावा. आता दुसरा विषय आलेला आहे ना, तिकडे आणखी आपल्या गुरूंनी लक्ष द्यावं म्हणून आज्ञा करतात. आता म्हणे मी परवा ग्रंथार तुझे. अशा प्रकारे आणखी पुढचा विषय ज्ञानेश्वर महाराज सांगणार आहे का नाही. अमानित्वम, अदम्भित्वम, अहिंसा, शांती, आर्जम, आचार्य, आचार्य शौचम. शौच म्हणजे पवित्रता, त्याला शौच असं म्हणा. नाही का, आपण लघवीकडे गेलो, चूळ भरली म्हणजे काय झाली, शुद्धी. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शुद्धीकरण सांगितलेलं आहे. आपण जे दिवसभर कपडा वापरला धोतर, आणि दुसऱ्या दिवशी आणखी नाही का धोतर घ्यायचं असेल तर ते धूत वस्त्र, त्याला शौच म्हणा. आपलं हे भारतीय संस्कृतीमध्येच आहे. बाकी ज्याच्यामध्ये काही नाही. आपलं इस्लाम धर्मातल्या लोकांना म्हटलं का हो तुम्ही 8 दिवसानंतर स्नान करता, काय भानगडायचं हे. अहो म्हणले आम्ही बरे हो, ख्रिश्चन धर्मातले लोक महिना स्नान करतात. त्याच्या मनाने आम्ही कधी बरे हो. आणि खरंच आहे, त्याला काही नाही. ख्रिश्चन धर्म इस्लाम धर्मापेक्षा सुद्धा कसं आहे, त्यामुळे लहानपणी आम्हाला माहिती आहे म्हणून तुम्हाला सांगितलं. त्या गावामध्ये ख्रिश्चन लोक राहत असतात. स्वातंत्र्य मिळण्याच्या त्यांना खरोखरच शुद्धी म्हणून त्यांना काय नाही, माहितीच नाही काय त्याच्यावर. अभय शुचित्वाचं दर्शन आहे. अंगमानं जायचं आहे कापुराचे. कापूर असतो ना, बाहेरही स्वच्छ, आतही रत्नाचे दळवाडे, सबाया चौकडे, आणि आतूबाहेर पाडे सूर्य जैसा. रत्न असतो, रत्नाचं तेज असतं ते, नाही का. सर्वांगी साखर नाही म्हटलं, बाहेर तेवढी गोड आहे ते का ऊसाचा पेर आहे का आतून. बाहेर काही काही आंबे असतात ना, अरे का टरफलाला आंबट असतात, आणि चवीला काय असतात ना, आहे ना. एका ऊसामध्ये सुद्धा वरचे कांडे कसे असतात,
पंचट असतात. आणि बुडाचं कसं असते, हा सर्वांगी साकार. सूर्याचा दृष्टांत दिला बघा. आतो बाहेरी पाडे सूर्य जैसा. सूर्याच्या आत बाहेर जसा प्रकाश असतो त्याप्रमाणे आतकर्मे शाळेला, बाहेरी कर्मे शाळेला, आणि उतरी ज्ञाने, नाही का, समोर बाहेर कर्माच्या योगाने शुद्ध झाला, आतला ज्ञानाच्या योगाने शुद्ध झाला. आणि तोही पर्याला पाखाळ आहे का, आतही शुद्ध आहे आणि बाहेर एक आहे. पाखाळा म्हणजे शुद्ध. मृत्तिका आणि जळे बाह्याने मिळे आणि निर्मळ बोले वेदाचेने. बाहेर काय करतो तो, स्नान करते मृत्तिका आणि जळे. मृत्यूवांचं सांगतात तसं. इथे भागीरथी आहे ना, तिला स्नान करायचे. ते अगोदर काय लावायचं, आगाला माती लावायची आणि मग भरल्यावर पाण्यातून शुद्धीकरण करायचं. निर्मळ व्हावे बोले वेदाचेने. मग तुम्हाला शुद्धी पाहिजे असेल तुमच्या मनाप्रमाणे का वेद जसं सांगेल त्याप्रमाणे. भरतया बुद्धी बळी हृदय स्वावजळी. सौंदर्य फेडी स्टिगळी शास्त्र वस्त्राची. परीट असतो ना, मग एक श्रीमंत लोक आपले कपडे कोणाकडे देत असतात, परीटाकडे. म्हणजे भट्टी लावत असतात काय, त्या भट्टीमध्ये काय करायचं, त्याला सौंदर्य असं म्हणतात. काय म्हणायचं, मग त्याच्यामध्ये ते सूत्र घातला. श्रीमंताच्याकडे ते मशिनरी असते ना, आणि त्याच्यामध्ये हे कपडा घातला म्हणजे ते मळ घालून स्वच्छ होऊन काय निघते, मग बाहेर निघत असते. आणि इकडे निघाले आहे ना आपलं, तर आता घरी कोण कपडे धुत असतो का, आता सगळे सौंदर्य पिढी पर वॉशिंग सेंटर म्हणतात ते फार निघालेले. किंबहुना या परी बाह्य चोख अवतारी ज्ञानदीप अंतरी म्हणून सुद्धा. बाह्य शुद्धी, वासनेची शुद्धी कोण करील, ज्ञान करत असे. दोन्ही पाहिजे. बाह्य शुद्धी करता माती आणि पाणी, आणि अंतरशुद्धी करतात ज्ञान. एरवी तरी पंड सुद्धा अंतर एक शुद्ध नसता, आणि बाह्य तो कर्म तो सर्वथा. याप्रमाणे अर्जुना बाह्य शुद्ध अंतर नसताना बाहेरी कर्मे सर्वथा विटंबका, नाही का. आतमध्ये मात्र घाण जशीच्या तशीच आहे, आणि बाहेरून काय करतो, शुद्धी दाखवतो. त्याला शुद्धी असं म्हणत नाही. मृत जैसा शृंगारीला गाढव तीर्थी नाणीला, आणि कडू या माकीला अंघोळी जायचा. नाही का, कोणाला शृंगार केला न, प्रेताला म्हटलं आहे ना, मृत जैसा शृंगारीला. नेतात ना शृंगार करून काय करत असतात, अंत्यविधी करत असतात. गाढव तीर्थी नाणीला, कोणाला कुठे शुद्ध होत असतो का. दृष्टांत झाला. कडू दुधिया माखीला पुढे द्यायचा. मुळामध्ये दुधिया कसा आहे तो कडू, आणि वरून त्याला गुळ लावला तर तो आतला जाट टाकत असतो का. ओसगृहीत तोरण बांधले जिथे कोणीच राहत नाही, आहे ना. ओसगृहीत तोरण, घरामध्ये कोण राहते मग तिथे, लावारची घरं असते ना, बरेचसे घरं असतात तिथे. कुठे त्याला वाटलं आपण म्हणत असतं, म्हटलं का तुझ्या घरामध्ये कोणी राहत नाही, काय नाही. म्हटलं ते भूताची घर आहे. सांगणार बघा. ओसगृहीत तोरण बांधले, उपवासी, नाही काय, भाऊ जोरामध्ये लागले आहेत. द्वादशी कडकडीत बघितलं. दशमीलाही काही भेटलं नाही, एकादशीला निराहार, एकादशी इच्छा नाही पण करावी लागली. आमच्याला देवाला बोलावलं, ताट वाढण्याच्या पोटावरच भाकरी ठेवायला सुरुवात केली. आता पोटावर भाकरी ठेवल्याने कुठं भूक जात असते का. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याप्रमाणे ते उपवासी अन्न संपले, आणि कुंकुमे सुंदर
सेंदूर केले कांत विधवा बाई आहे कोणती बाई आणि तिने काय केलेलं आहे कुंकू आधी करून ते विधी पाळावे लागते ते काय पाळावं लागत असे असं एकदा विधवा बाई झाली मग तिला कुंकू लावता येत कलश ढिमाचे पोकळ जळत जळील ते जळा आणि काय करू चित्री फळ कळस ढिमाचे फळ कलशारोहण असतं ना याच्यामध्ये वरून आपल्याला असं लांबून पाहिलं तर मला सोन्याचा कळस आहे खरंच सोन्याचा कळस असतं का फक्त पाणी दिलेलं असतं आहे का आतून सगळं काय असतं एवढा मोठा कळस पण आहे बघा तुम्हाला कल्पना तुम्ही इथे आपल्या दक्षिण भागातलं आहे ना नाही दक्षिण भागामध्ये नाव आहे बालाजी तिथं काय आहे बालाजीला खरोखर आसनसुद्धा कशाचं आहे भारतामध्ये तितकं श्रीमंत संस्थान एका दिवशी कोटी कोटी रुपये काय नेतं उत्पन्न असंच आहे तिथं कोणी यात्रेकरूला जेवण करण्याकरता विकत काय घेण्याचं काम असते भंगराळवर काय देतात प्रसाद देतात ते पोट भरून उडते म्हणा प्रसाद आणि आपला तर चाटत बसावं लागते ते श्रीमंत ते सगळी उपकरणंसुद्धा कशाची आहे चांदीसुद्धा त्यांना काय नाही बरं का आणि आपल्या इथं काय आहे सगळं बरं ईश्वरी कृपाने थोडीफार चांदी आहे तर सारं लोखंड खरंच आहे ना तरी पण आज सुद्धा चांगली गोष्ट आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जाऊनच म्हणजे हे यांनी अर्थाने संपन्न म्हणजे कोणते एक शिर्डी आणि गजानन महाराज त्या महाराजांनी किरकोळ आहे सगळे इतकं उत्पन्न आहे किती लोक जेवतात आणि किती लोक जातात गजानन महाराजाकडे एका वर्षामध्ये 1.5 कोटी लोकांना अन्नदान केलं आहे किती संपन्न शिर्डी आणि त्याच्यामध्ये आपल्याला बरं जवळचं कोणतं आहे गजानन महाराज आहे का त्याचा मात्र आपल्याला काय होतं थोडं हे आलं कशा करता आपले काय नाही का कांताही नाही कळस डिमाचे तिथंसुद्धा आमच्या याला गरुड काम सोन्याचं आहे कुठे गजानन महाराज आहे आम्हाला शिवशंकर पाटलांनी दाखवला होता तो गरुड हे सोना तो सुद्धा कशाचा आहे सोन्याचा आहे म्हणजे सर्वांना सांगत नसतात अरे घरातली श्रीमंती कुठं सगळं सांगावं लागते का ज्याला सांगायचं आहे त्याला एक दृष्टांत काय करावे चित्रीय फळं चित्री फळं असताना माणसाला वाटते वा काय नाही मंगल कार्यालयामध्ये जा सगळे कापडाचे काय पडतात फुलं असं वाटते काय सुगंध मिळत असेल मग काय सगळं खरोखरच ते का भ्रमनिर्माण होतं एक 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 दृष्टांत कर्मीवर चिरे कडा अन्न सरे थोर कुडा मधुरेचा गडा पवित्र त्याप्रमाणे वरून वरून जरी कर्म केले तेवढ्यावरून तो पवित्र होऊ शकत नाही नवे मधुरेचा गडा गंगाही पवित्र करते कोणी का असे ना त्याला पवित्र देण्याचं काम कोण करत असते का पण मधुरेचा पात्र असेल तर ते मात्र काय करीत नाही यावरून दारूचा किती निषेध आहे पवित्र किती माणूस आहे त्याला थोडी जरी आणखी सुरा म्हणतात त्याला काय म्हणतात अगदी अपवित्रात अपवित्र आहे सोन्याला सुद्धा काय करते ती
नवे जे जिथं आहे ना ते नवे मधुरेचा घडा आहे का रे. गंगेच्या पाण्यामध्ये एक थेंब जरी दारूचा पडला तरी गंगेच्या पाण्याला काय करते काय कर तो काय तूप असते का नाही आणि त्या तुपामध्ये थोडं जरी राखेल पडलं तर ते राखेल तुपाला काय करून टाकते. बरं इतकं मोठं राखेल आहे आणि त्या राखेलमध्ये इतकं तूप पडलं ते राखेल तूप होते का. अपवित्रामध्ये असा प्रकार आहे का. पवित्र आणि अपवित्रचा विचार भारतीय संस्कृतीत आहे. बाकीच्या अपवित्र सोहळे तिचा एक ज्याचा आवडता एक 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 दृष्टांत देऊन आणि अंतरी ज्ञान व्हावे बाह्य लाभे स्वभावे आणि वरी ज्ञाने कर्मे संभवायचे केदोडे. आत कुठं पाहिजे कारण आतली शुद्धी कोण करणार. ज्ञान व्हावे मग बाह्य लाभे स्वभावे. आतलं ज्ञान क्रियेच्या द्वारा कोणाच्या द्वारा दिसून येते. मग बाह्य भाग दिसून येत बाह्य लाभे स्वभावे ज्ञाने कर्मे संभवायचे के जोडे. म्हणून ज्ञानही आहे कर्मही चांगलेलं आहे असं मिळणं सामान्य आहे का मनुष्यामध्ये थोडे पण आहे. मामांचं वर्णन करा जेव्हा म्हटलं दोन्ही आहे ज्यांच्याकडे आत ज्ञानही आहे आणि बाहेर काय आहे कर्म आहे. या लागे बाह्य भाग कर्मे तुला चांग आणि ज्ञाने फिटला भंग. या लागे बाह्य भाग कर्मे तुला चांग म्हणून कर्माच्या द्वारा बाह्य भागाची शुद्धी प्राप्त करून घेतलेली आहे. आणि आतला कशामुळे झालं ज्ञाने पिटला भंग अंतरीचा. आतमध्ये असणारा जो आणखी दोष आहे तो दोष कोणामुळे निवृत्त झाला ज्ञानामुळे. बाह्य भाग आहे आपण साबण लावून देतो आत्मा मलिन झालेला अंतःकरण का साबण लावून देता येतं का. मग कशाने देतात ज्ञान आहे. ते तर अंतर्बाह्य गेले निर्मळत्व एक झाले किंबहुना उरले सुचित्वाचे. ते तर अंतर्बाह्य गेले. आता सगळं जर शुद्ध झाल्यानंतर नाही का हे आत आहे हे बाहेर आहे अशी शुद्धी सांगता येते का. नाही म्हटलं सूर्य आत बाहेर आहे आतही काय आहे तो शुद्धच आहे. मग त्याच्यावर भेद निर्माण झाला. आत आणि बाहेर काय झाला याच्या आत आणि बाहेर भेद काय गेला केवळच काय झाला तो शुद्ध झाला. सुचित्वाची म्हणून सद्भावची योगात बाहेर दिसोची फागात आणि स्फटिक गुरुचे डोळ्यात असे. आपण मंदिरामध्ये गेलो कोणाच्या राजवाड्यामध्ये गेलो मोठे मोठे काय असतात स्फटिक असतात त्याच्यामध्ये दिवे असतात आणि त्यांचा प्रकाश बाहेर पडलेला असतो. त्या दिव्याचा बाहेर दिसोची फागात आणि स्फटिक गुरुचे डोळ्यात दीप जायचे आणि ते झुंबराचे हालतात. आता प्रथा मोडली ते विजेच्यामुळे. नरसिंह सरस्वतीच्या मंदिरात जात आहे ते मोठे मोठे काय असतात झुंबर असतात. म्हणून सद्भाव जीवत बाहेर दिसते अंतरी चांगल्या वासना असल्या त्याच्या क्रियेवरून त्याचा आपल्याला काय करता येते अनुमान करता येते. तो दृष्टांत विकल्प जेणे उपजे लाभलेली विकृती भजे आणि अप्रवृत्तीची विजय. विकल्प जेणे उपजे नाथिली प्रकृती. एखादा वारकरी आहे आणि चाललेला आहे आपला तो खांद्यावरती पताक आहे हातामध्ये माळ आहे हरिपाठ म्हणत चाललेला आहे आणि चुकून असं वर लक्ष केलं आणि ते मंगल कार्यालय होतं. आणि मंगल कार्यामध्ये जे काही जाहिरात असते ती जाहिरात काही सामान्य असते का. मग आहे का रे तिथे का म्हाताऱ्या बाईचं चित्र असते का. ते पाहिल्यानंतर तिथं थांबलं
आणि विसरला ते हरिपाठ म्हणणं, हे विसरला आणि प्रदक्षिणा करणं. काय विसरला नाही का? अलीकडे पूर्वी नव्हतं बघायचं. आता पेपरामध्ये म्हणा, सकाळ म्हणा किंवा काही याच्यामध्ये माणसाचं हे दाखवण्याच्या आधी बायाचं चित्र काय करतात, त्याच्यामुळे विकृती निर्माण होते. काय होते ते पाहण्यासारखं असतं का ते? परत काला येतच नाही, हे मोठे मोठे बॅनर लावले आहेत तेव्हा. आणि त्याच्यामध्ये चित्रविचित्र काय असतात, दृष्टांत निकृती, विकृती निपजे आणि अप्रवृत्तीची बीजे. म्हणजे मग त्याचा परिणाम काय होत असतो? अप्रवृत्ती म्हणजे जाऊ नये तिथे, पाहू नये ते, याच्यामुळे तो काय होतो? प्रवृत्त होतो. मामासाहेब सांगायचं, एकाग्रस्थाला काहीतरी जागा पाहिजे होती. दिंडी लांबून आणायचा, पालखी, आपली पालखी असते ना, पण पालखी उतरण्याकरता पंढरपूरला काय नाही. बरं कधी पाऊस पडायचा, बाहेर कोरडी जमीन पाहिजे, बाहेर जरी पाल द्यायचे पण आतून काय पाहिजे. मग ते त्याला वाटलं पाहिजे मोकळी जागा आहे, आपल्याला जर विकत मिळाली तर दिंडीला काय होईल, महिन्याच्या वारीला भरायचा उपयोग होईल. मग ती जागा सिनेमा थिएटरला देणार होते. कुठे? हां. मग ते मामाला सांगितलं, म्हणलं माझी जागा आहे ज्याची ते तुमचा चाहता मनुष्य आहे, त्याच्याकडून आम्हाला मिळाली तर फार चांगलं आहे. मग त्याला बोलावलं. तिथे काय सिनेमा थिएटर होणार होतं. काय होणार? मामाने सांगितलं, म्हणलं तुमची जागा आहे. म्हणलं आहे. बरं म्हणायला लागले, अजून विकली नाही. विसार पावती किती 21च्या काळामध्ये 21,000ला ते विकली होती, पण खरेदीपत्र झालं नव्हतं. म्हणलं हे वारकरी आहे, यानं जर तुम्ही तुमची जागा दिली तर म्हणलं पुण्योत्पत्ती होईल. सिनेमाला दिलं तर सगळे मोकार लोक तिथं काय, मग काय दारुडे, कोणी कसे, कोणी कसे. म्हणले मग मामा काय करायचं? म्हणलं वारकरी आहे. अहो म्हणले आम्ही 21,000ला काय गेलेले, पण अजून काय नाही. म्हणले पहा, तुम्ही जर ते सिनेमाच्या थिएटर करता जर जागा दिली तर पाप पिकेल सगळं. काय पिकेल? स्वराला दक्षिणा दिली तर काय तो का देवाला वाहत असतो का दारू पिण्याकरता उपयोग? भावलं चोराला दक्षिणा देण्याच्याकरता काय होईल? एखाद्या वारकऱ्याला तरी द्या. म्हटलं मामा तुमची काय इच्छा आहे? काय हरकत नाही म्हणायला लागले. त्याला न देत आणि मी कोणाला देतो? आणि त्याला किती रुपयाला विकलेले आहे? 21,000ला. वारकरी इतके पैसे देऊ शकत? मग वारकऱ्याला विचारलं तू केवढा देणार आहे? म्हटलं 19,000पर्यंत आमची ऐपत आहे, 21पर्यंत आमचे हात पुरत. मामा म्हणाले काय हरकत नाही. बरं आहे म्हणायला लागले, 19,000ला देऊन टाक. किती? एक पीसचा सौदा किती रुपये झाला? पण काहीतरी चांगल्या कामाकरता दान केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? 2,00,000 सोडून दिले. मोठ्या त्या आवाजामध्ये काय असते? ताकद असते. ते पंढरपूरला जे नागपूर धर्मशाळा आहे ना, त्याचा इतिहास आहे. आम्हाला माहिती असल्यामुळे हे सांगितलं. मोठे त्याला काय झालं, दान धर्म करताना 2,000 सोडले, दान दिलं की कशा हे सहज दृष्टांत. हे म्हणालीकडे काय बरं आहे आपलं आळंदीला अजून थिएटर बिटर नाही. ते सिनेमा काय नाही, मला काही माहिती नाही. नाही सिनेमा थिएटर आहे का? शुद्ध आहे यावेळेला. काय शुद्ध आहे बा. परत थोडं अशुद्धसुद्धा व्हायला लागला. पण ते काढायचं सोय
या लागी बाह्य भाग धुतला ज्ञाने फिटला भंगांतरीचा समायात वगैरे निर्मळ पदारे किंबहुना उरलेस आपलंही चाललं होतं मनोनी सद्भाव जीवगत बाहेर दिसती भागत स्फटिक गुरेचे विकल्प जय नेने पजे नातेली व्यक्ती जे पाहिल्यानंतर माणसाच्या अंतःकरणामध्ये विकार उत्पन्न होतात न प्रवृत्तीची बीजे. जे हॉटेलवाले लोक आहे ना कीर्तनात नाही सांगायचं सकाळच्या बरोबर बरं बाटलेला उठून भजे बिजे काय करतात हे करतात लोक बिचारे आपल्या सकाळी उठल्यानंतर त्यांना वाटतं इंद्राणीचं काय केलं पाहिजे स्नान केलं पाहिजे चंद्रभागेचं स्नान केलं पाहिजे. मग आता काय चंद्रभागेच्या स्नानाला निघतात बघा आणि ते समोर काय पाहिले सगळं पाहिले मग ते मनात म्हणतात काय म्हणतात अगोदर नाश्ता करून टाकू आणि नंतर काय करू याला म्हणायचं अप्रवृत्तीची विजय. ऐके अथवा भेटे परी म्हणे काहीच आणि मेघरंगे न काटे म्हणे त्याच्या चित्तावरती याचा काहीही परिणाम होत नाही. इंद्रियाचे निमेळे विषयावरी जरी लोळे विकाराचे निमेळे लेंपे गेला. जरी इंद्रियाजवळ विषय जरी आले विषयावरील लोळे आलेलं इंद्रियाचं मत आहे कोशावरती लोळत होतं म्हणजे विषयाची प्राप्ती झालेली आहे. कशाची प्राप्ती लोळे म्हणजे भरपूर विषय काय झाले प्राप्त झालेले आहे. कारण लोळे म्हटल्या विषयावरील लोळे म्हणजे विषयावर का विषय काही गादी आहे का त्याच्यावर लोळायला रूढ अर्थ सोडून द्यायचा लाक्षणिक अर्थ काय म्हणजे भरपूर विषय काय झालेले आहे. वरी विकाराचे निविटाळे तरीसुद्धा त्याच्या अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारे विकार उत्पन्न होत नाही. एकादशीच्या दिवशी अन्नाचा विकार होतो का सामर्थ्य आहे त्या व्रतातलं काय पाहतो पण अंतःकरणामध्ये काय उत्पन्न होत नाही काय. आता एकादशी न करणारी माणसं असतात एका आलं आणि पण आपल्या आळंदीसारखा काय क्षेत्र आहे लग्न आहे कोणत्या तिथीला आहे मग आता स्वयंपाक करावा लागेल ना. बरं इथे आता जेवणारा वर्ग कोणता असतो वेगळा असतो तो विषय प्रमाणाचा असतो आणि उपवास करणारा वर्ग कोणा असतो साधकाचा. मग त्या मंगल कार्यामध्ये जरी जेवण चालले असलं आणि तिथं राहणारे साधक वर्ग विद्यार्थी वर्ग पदार्थ पाहत असतो खावं अशी इच्छा होते का खावत नाही एक असं आहे. आपण ते पदार्थ खाल्ले पाहिजे अशी इच्छा होत विकल्प होत नको ते. फेटल या वाटेवरी चोखे आणि आता हे जास्त वर्णन करण्यासारखं नाही याच्यामध्ये. नातोडे त्यापरी राहटून कारण आजचा काल कोणता आहे असं जात पात हटाव असं काल आहे. त्या ईश्वर के प्रति बडा अन्याय आहे असं म्हणतात. म्हणून ते हरिजन आहे हरिजनी सुद्धा आता म्हणता येत आता कायद्याने बांधून घेतले आहे म्हणा. हे काहीतरी पोराने भारूड केलं होतं वाटते नाही का काय मला म्हणतात मला काय बाई तर आक्षेप केला ना जेलमध्ये टाकलं होता कुठे आजच्या म्हणजे जपून वागणं हे सर्वांमध्ये काय जाणीव ठेवून वागणं हे काय नाहीतर संतांची वाङ्मय पण तो पूर्वीचा काल होता. आताचा काल काय झालेला आहे पतिपत्रात आलंगी एकाची ते तरुणांगी आणि पुत्रभावाची अंगी ना केली काम. दृष्टांत कामोक्तीमधला दृष्टांत आहे. एकाच बाई आलिंगन देते पण एकाच्या देण्यामध्ये तिचा काम उत्पन्न होत नाही.
मुलाला मी धरते की नाही, पण वृत्ती कशी आहे, निर्विकार वृत्ती आहे. त्याप्रमाणे आहे ना, तैसे हृदय चोख संकल्प विकल्पी जोडप आणि कृत्याकृत्य देख पुढे आहे. बुद्धी आहे ना, ती बुद्धी काय करते, याच्यातला चांगला आणि वाईट याच्यातला निवाडा करत असते. कृत्य काय, अकृत्य काय. पुढे तुम्हाला 18व्या अध्यायामध्ये बुद्धीचं काय केलेलं आहे. एक दुसऱ्या अध्यायामध्ये आहे, ईश्वरा वाचवणी काय जे आणि ते एकच बुद्धी पाहिजे, इथे त्याचं वाटणं आहे. आणि पुढे मग तुमच्या 18व्या अध्यायामध्ये प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या नाही ते याच्यामधला आसुरी संपत्तीतला प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या 18व्या अध्यायातलं लक्षण आहे. नाही आलं का, जी बुद्धी पापाला पुण्य म्हणते आणि पुण्याला काय म्हणते, कोणती बुद्धी, तमोगुणी. जी निवाडा करू शकत नाही आणि जी योग्य निवाडा करते तिला काय म्हणायचं, सात्विक बुद्धी. लक्षण आहे ना. पुढे पाणी हिरा न भिजे, आंधळी हरळ न सजे, आणि तशी विकल्प जाते न लिंपे मनोवृत्ती. हिरा जवळ सुद्धा पाण्यामध्ये टाकला, हिरा जसाच्या तसाच असतो. आंधळी हरळ न चुके, हे खडे असतात ना, नाही का, आणि ते जरी शिजवले त्याचे काही शेंगदाणे आहे का, खडा जसाच्या. आणि विकल्प जातोय ना आपले, की ते जरी आणखी असे दृश्य पाहिले तरी त्या अंतःकरणामध्ये कोणताही विकल्प उत्पन्न होत नाही. या नाव स्विचित्वपन्न पार्थागा संपूर्ण देखतीचं ज्ञान, देखतीचं जाण ज्ञान असे. याला सुचित्वपणा म्हणजे पवित्रपणा असं म्हणत असतात. ज्या ठिकाणी अर्जुना तुला पूर्ण दिसून येईल, निश्चित असं समजावं ज्या अर्थी अशी वागणूक आहे त्या अर्थी तिथे ज्ञान असलं. क्रियेवरून कारणापर्यंत काय करायचं, ज्ञानाचं आहे. आता स्थैर्य नावाचं, अमानित्वम, अदम्भित्वम, अहिंसा, शांती, आर्जव, आचार्योपासनम, शौचम, स्थैर्य महात्म्य. आता कोणतं राहिलेलं आहे, याचा विचार कधी करू.